नमस्कार. आज आपण अगदी हॉटेलसारखी चविष्ट मिक्स व्हेज करी बनवणार आहोत. ही रेसिपी खूप सोपी आहे. घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून कांदा, टोमॅटो आणि काजू एकत्र हलकेसे भाजून घेऊयात. हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याची अगदी आणि बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घेऊयात. ही पेस्ट तयार झाल्यानंतर ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. पेस्ट प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मी तयार मिक्स व्हेज इथे घेतलेले आहे. आता ते मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून 5 ते 10 मिनटं परतून शिजवून घेणार आहे. त्यामुळे भाज्या मस्त लागतात आणि त्याची चवही छान लागते. तुम्ही ते घरात आपल्या अवेलेबल असणाऱ्या भाज्यासुद्धा वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता. भाज्या जास्त शिजवू नका, नाहीतर त्याचा रंग आणि चवही निघून जाते. आता आपल्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत. भाज्या शिजवून झाल्यानंतर त्या साईडला काढून त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि कसुरी मेथी घालून मसाले हलकेसे भाजून घेत आहोत. मसाले मंद आचेवर परतले तर ग्रेव्हीची चव आणखी छान लागते. काजूची पेस्ट घातल्यामुळे ग्रेव्हीला छान क्रीमी टेक्स्चर येतं. कारण ही रेसिपी खूप कमी साहित्यात होते. आता आपण त्यामध्ये कांदा टोमॅटोची बारीक करून घेतलेली पेस्ट मसाल्यामध्ये टाकूयात आणि ती आपण एकजीव करून घेऊयात. आणि त्यात वरून थोडंसं पाणी घालूया म्हणजे ती खूप छान शिजेल. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान शिजवून घेऊयात. त्यानंतर ती ग्रेव्ही शिजण्यासाठी झाकून ठेवूयात 2 मिनटं. ही ग्रेव्हीची चव आणखी छान यावी म्हणून त्यामध्ये थोडीशी साखर घालूयात, जेणेकरून टोमॅटोचा आंबटपणा जाणवणार नाही. आता तुम्हाला हवं असले त्यात तुम्ही थोडंसं पाणी घालून घेऊ शकता. म्हणजे ग्रेव्ही किती तुम्हाला घट्ट हवी आहे, किती पातळ हवी आहे यावरून ते आपण ठरवू शकतो. आता ही ग्रेव्ही छान उकळू देऊया. ग्रेव्ही तयार झाल्यानंतर त्यामध्ये आधी शिजवलेले मिक्स व्हेज घालून सर्व काही एकजीव करून घेऊया. एकजीव करून झाल्यानंतर आपण त्या ग्रेव्हीला 5 मिनटं शिजवून घेऊया. आता आपली चविष्ट रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज करी सर्व करण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.